करायला साधा सोपा आणि पटकन होणारा असा नाश्ता म्हणजे ब्रेडची कुरकुरीत भजी. अगदी करायला साधी सोपी आहेत, पटकन होतात आणि टोमॅटो केचपबरोबर किंवा आपण असंही खाऊ शकतो. खायला तेवढंच भारी लागतं आणि झटपट असा हा नाश्ता ब्रेडपासून तयार होतो. जर तुमच्या घरी जर ब्रेड शिल्लक असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्कीच ब्रेडपासून असा कुरकुरीत असं भजी तुम्ही बनवू शकता. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 पाव चमचा हळद घालून घ्यायची. चवीनुसार इथं मी 1 अर्धा चमचा तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर 1 अर्धा चमचा मीठ देखील घातलेला आहे. थोडासा ओवा हाताने क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा. 1 पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा आपल्याला धने पावडर घालून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर असं बनवून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळ देखील हे पीठ करायचं नाही किंवा जास्त घट्ट देखील पीठ करायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची मीडियम अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. ब्रेडचे भजी बनवायला अगदी जास्त वेळ लागत नाही, पटकन हे भजी तयार होतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्मूथ असं बॅटर याचं करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला 10 मिनिट हे पीठ असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमटभर खाण्याचा सोडा वापरायचा आहे. जास्त वापरायचा नाही, अगदी फक्त 1 हाताची चिमट होईल इतका आपल्याला यामध्ये सोडा घालून पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथं मी ब्रेडच्या 3 स्लाईस घेतलेल्या आहेत. सुरुवातीला मी थोड्याशा स्लाईस घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मिनी ब्रेडचे भजी बनवायचे आहेत, तर त्यासाठी इथं मी अशा पद्धतीने ब्रेडचे 4 भाग करून घेणार आहे. अगदी छोटे छोटे मी भाग 4 असे बनवून यामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता जे आपण बॅटर बनवलं यामध्ये एक ब्रेडचा तुकडा घेऊन आपल्याला यामध्ये छान असं डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये आपल्याला एक असा ब्रेड सोडून घ्यायचा आहे. गॅस फुल करायचा नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये जास्त गर्दी देखील करायची नाही. जेवढे मावतील तेवढेच आपल्याला ब्रेड यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही ब्रेड कट न करता तुम्ही तसाच ब्रेड देखील घालू शकता, पण थोडंसं लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आपण अशा पद्धतीने याचे मिनी भजी बनवणार आहे. तर अगदी लहान मुले पटकन असे छोटे छोटे आकारचे भजी बनवले की पटकन लहान मुले ही भजी संपवतात. तर तुम्हाला जर अशा पद्धतीने कट करायचं नसेल तर तुम्ही आहे अशी स्लाईस ब्रेडची तळून घेऊ शकता आणि मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिट म्हणजे साधारण हे ब्रेड कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर ब्रेडचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणि ब्रेड आपले अगदी कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. आता हे ब्रेड आपण बाजूला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता की अगदी ब्रेडचे भजी हे छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि त्यानंतर आता राहिलेले देखील ब्रेडचे जे स्लाईस होते ते देखील आपण तळून घेऊया. अगदी गॅस फुल अजिबात करायचा नाही, मीडियम गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही गॅस लो केला तर आपले भजी तेलकट होऊ शकतात, जास्त तेल ते ओढून घेऊ शकतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हे भजी तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथं मी हे सगळे ब्रेड तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की अगदी असा कुरकुरीत आपलं हे ब्रेडचे भजी तयार झालेले आहेत आणि टोमॅटो केचपबरोबर खायला एकदम असे भारी लागतात. नाही टोमॅटो केचपबरोबर खाल्ले तरी चालतील, असेच देखील छान लागतात, पण टोमॅटो केचपसोबत खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने आपले हे ब्रेडचे कुरकुरीत आणि झटपट असे भजी तयार झालेले आहेत. तुम्ही देखील नक्की असे हे ब्रेडचे भजी करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.